आल्यापासून बलात्काराचे प्रमाण जास्तीत जास्त वाढलेलं आहे आणि मी सरकार विनंती करतो जी लोक बलात्कार करतात त्यांना धर्म नसतो ज्याने ज्याने बलात्कार केला असं त्यांना फाशी शिकेल आणि कठोरच्या कठोर शासन निर्णय घेतला पाहिजे। ज्या लोकांनी बलात्कार केला असेल त्याला 4 चौकात 4 दिवसामध्ये 4 याच्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मुळामध्ये अन्याय त्याच्यावर होतोच का आपल्यावरती? आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं पूर्ण भारतामध्ये आम्ही सांगतोय की जसे बाबासाहेब सांगून गेले की राजकीय सत्ता ही तुमच्या सर्वसंमतीची केली आहे किती हातामध्ये जोपर्यंत आपण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासन प्रशासनामध्ये भागीदारी घेतली तोपर्यंत आपल्यावरील अन्याय त्याच्यावर थांबणार नाही। बाबासाहेबांच्या सांगितलं होतं आपल्याला की राजकीय सत्ता ही तुमच्या सर्वसंमतीची आणि आपण बघायला गेलं तर बाबासाहेबांचा निर्णय घेतला आणि अतिदिशा आज SC/ST OBC बहुजनासाठी पूर्ण भारतामध्ये चांगलं काम करत आहे लढत आहे आणि सर्व ज्या भारताच्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनाच्या सर्व काही राजकीय पक्ष आहेत ते फक्त फुले शाहू बाबासाहेबांच्या विचाराचे पक्ष आहेत त्यांनी लवकरात लवकर या वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन एकत्र येऊन आपण संघर्ष केला पाहिजे आणि आपले पार्लमेंटमध्ये खासदार आमदार निवडून गेले पाहिजे तो त्याशिवाय पर्याय नाही। कारण रस्त्यावर किती आपण धरणे प्रदर्शन केले तर त्याची दखल घेतली जात नाही। जोपर्यंत तुम्ही सभागृहामध्ये म्हणजे लोकसभा विधानसभेमध्ये जोपर्यंत तुम्ही आपला लोकप्रतिनिधी जात नाही तोपर्यंत आपल्या हिताचे कार्य होत नाही आणि या नाराजांना 100% फाशी झाली पाहिजे आणि फाशी त्यांची ताकद फक्त आपण बहुजन समाज पार्टी आणि भारताचा जो बुद्ध फुले शाहू वर्ग आहे तो करतो। 2022ला किडनॅप झालेली आहे 18/5ला तर मी वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन चेक केली तपास केला 13 वर्षाची मुलगी आहे। मी त्यांना बोललो की बाबा ज्या टायमाला आमची मुलगी गेली आहे तिथनं तर तो फुटेज चेक करा तर फुटेजमधून माहिती पडेल तर त्यांनी काय केला हो बघू म्हणून ते फुटेज चेक नाही केला तर दुसऱ्या वेळेवर गेलो अशी वारंवार मी शोधतोय मुलीला पण अजून पण काही तपास भेटला नाही। आता ती परवायची मला असं बोलत होती बाबा त्याला मर्डरमध्ये घोषित करतात पण मर्डर कोण करणार आहे? 13 वर्षाची मुलगी माझी 2022मध्ये बघा ह्या टायमाला ती गायब झाली। आमच्या हातात नाही म्हणून मी पाठवतो बाबा पाठवतो पण त्याला म्हणून माझा तपास काढला नाही आणि जेवढे मला तर वाटतं आता ही स्टेशनला मुली 3 वर्षाची बलात्कार करून फेकला तो आरोपी भेटला स्टेशनवर 2-3 बलात्कार झाले। जेवढे नशा करणारी लोक आहेत 11-12 वर्षाचे नशे धंदे करतात त्यांच्यामुळं बलात्कार वाढतोय आणि ते कुठेतरी पोलिसांनी आळा घालावा आणि आमच्या मुलीचा तपास आम्हाला करून द्यावा ही नम्र विनंती करतो माझी। आम्ही जाम टेन्शनमध्ये आहे आम्ही सगळे घरदार आम्ही शोधतोय तिला पण अजून तपास आणि पोलिसांनी काही जास्त दखल घेतली नाही। ठाकरे साहेबाला मी एकदा भेटलेलो होतो बोलो साहेब बोलो आमची मुलगी अशी तपास नाही अहो मग मला कसं माहीत नाही पण साहेब बोलो तुमचा काम आहे ना तो तुम्ही ज्यासाठी ड्युटी जॉईन करता किती गुन्हे काय करतात कोण काय करतात आल्यानंतर फायली चेक करणं तुमचं काम आहे तो माझं काम नाही आहे बघा बस मला ते माझी मुलीच्या बद्दल मला बोलायचं होतं एवढा मी बोलू शकत नाही। दिनांक 21 रोजी आपण या ठिकाणी निषेधाचा कार्यक्रम केलेला आहे। तर बंधूंनो या घटना सातत्याने वाढत आहेत महिलांवर बलात्कार अत्याचार या घटना कुठेतरी आळा घालायला सर्वांच्या वतीने एक शासनाला कळकळीची विनंती आहे या घटनेवर आळा यासाठी आज आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत। त्यासाठी या ठिकाणी एजन्सी सर्कल नवीन पनवेल निषेध या ठिकाणी करत आहोत।
स्त्रीच्या किंवा अत्याचार होतो स्त्रीवर किंवा लहान मुलीवर त्याच्यासाठी हा जाहीर निषेधाचा हा कार्यक्रम कशी आलेला आहे. शिवरायांच्या पावनभूमीमध्ये जर हे अनैतिक अत्याचार जर होत आहेत तर या गोष्टीला कुठेतरी आळा पडलाच पाहिजे. आमची थेट भूमिका असणार आहे, एक तर तुमचा बाप दाखवा अन्यथा श्राद्ध घालण्याची तयारी ठेवा. मी सांगेन या गोष्टीला फक्त सरकार आणि सरकारच जबाबदार आहे. छोटे छोटे कार्यकर्ते जर रस्त्यावर जर आंदोलन जर करत असतील तर या देशातले नेते कुठे गेलेले आहेत, ते कुठे गडप झालेले आहेत. मग ह्या मागे ह्या नेत्यांचाच हात आहे का की तुम्ही बलात्कार करा आणि गेल्या 3 महिन्यात या अशा 4 घटना घडलेल्या आहेत. पहिली घटना घडली बेलापूरला अमृता म्हात्रेची, दुसरी उरणमध्ये यशस्वी शिंदेची, तिसरी कलकत्त्याला डॉक्टरचं एक हे झालं आणि आता कालच एक प्रकार घडला आहे तो आपल्या बदनापूरमध्ये. तो प्रकार घडला असा की तेथे 12 तास होऊन सुद्धा त्याची FIR नोंद घेतलेली नाही आहे. ही खेदाची गोष्ट आहे. तर सरकारने याच्याकडे लक्ष देऊन कुठंतरी आम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र, शिवरायांचं शासन लागू करावं. इथं शिवरायांचं शासन लागू करावं. आता नो FIR नो केस, डायरेक्ट अटॅक, सरळ भर चौकात आणून त्याला फाशी देण्यात यावी हीच माझी विनंती आहे शासनाला. अशा अधिक माहितीसाठी बघत रहा संविधान पर्व न्यूज.